शासकीय सेवक कोणत्याही हुद्द्यावर असो, त्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना त्याला नेमून दिलेल्या कामाची पूर्तता करण्यात तो कितपत यशस्वी ठरला हे पाहिले जाते। यावर त्यास गुण दिले जातात। खरं पाहिलं तर कोणत्याही शासकीय सेवकाचं पहिलं कर्तव्य आहे त्यास नेमून दिलेल्या कामाची पूर्तता करणे। ते पूर्ण केलं तर दुसरं काही उरतच नाही। परंतु शासनाकडून शासकीय सेवकाचं मूल्यमापन अनेक मापदंडांवर केलं जात असून त्यातील हा मापदंड सर्वात वरच्या स्थानावर व महत्त्वाचा आहे। कर्मयोगी इंडिया या चॅनलच्या माध्यमातून परिपूर्ण लोकसेवक बनण्यासाठीच्या मापदंडातील आरोग्य या विषयाची सविस्तर माहिती आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे। आज आपण या मापदंडातील दुसरा विषय नेमून दिलेल्या कामाची पूर्तता यामध्ये शासकीय सेवकाचे मूल्यमापन होताना त्याला पैकीच्या पैकी गुण कसे मिळवता येतील हे पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी गणेश सुभाष देशमुख आपले स्वागत करीत आहे। आपल्या हुद्द्यानुसार आपल्यावर सोपवण्यात आलेले काम आपण वेळेत व अचूक पूर्ण करणे शासनास अपेक्षित आहे। हे प्रत्येकाला जमतेच असे नाही, परंतु प्रयत्न केला तर निश्चितच आपण नेमून दिलेल्या कामांची पूर्तता व्यवस्थितपणे व मुदतीत करण्यास सक्षम बनू शकतो। याकरिता 8 नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे। यातला पहिला नियम आहे कामांची प्राथमिकता ठरविणे। आपल्यावर सोपवलेली कामे तर अनेक असतात। प्रत्येक काम योग्य वेळी पूर्ण होणे आवश्यक असते आणि असे जर झाले नाही तर त्या कामाची पूर्तता होऊनही उपयोग होत नाही। त्यामुळे आपल्यावर सोपवलेल्या कामात विविध कामांपैकी सर्वात महत्त्वाचे काम, त्यापेक्षा कमी महत्त्वाचे काम, सर्वात कमी महत्त्वाचे काम अशी प्राथमिकता ठरवून सर्वात महत्त्वाचे काम अगोदर पूर्ण करण्यासाठी हाती घेणे आवश्यक आहे। त्यानंतर इतर कामे हाती घ्यावीत। दुसरा नियम काम करताना ठरू शकणारे अडथळे बाजूला करणे। एखादे काम पूर्ण करण्यास आपल्याला 2 तासांचा कालावधी लागू शकतो, परंतु प्रत्यक्षात मात्र 2 4 तास कधी लागतात तेच समजत नाही। असे बऱ्याच जणांच्या बाबतीत घडत असते। म्हणजे क्षमता आहे परंतु क्षमतेप्रमाणे काम होत नाही। याला मुख्य कारण आहे सलग काम करण्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या आपल्या सवयी। कारण नसताना मोबाईल हातात घेणे, व्हॉट्सअप फेसबुकवर नवीन काही मेसेज आलेत काय हे चेक करणे, कारण नसताना नेटवर सर्फिंग करणे, मोबाईलवर वेगवेगळे गेम खेळणे, आलेले सर्व फोन उचलणे, त्या फोनवर आवर्त घेण्यापेक्षा वेळेचं भान न ठेवता बोलतच राहणे, रील्स पाहण्याचा मोह तर बऱ्याच जणांना आवडतच नाही, कार्यालयीन कामाशी संबंधित नसलेल्या विषयांवर प्रदीर्घ चर्चा आपसात करणे। आपणच विचार करून पहा किती टक्के लोक यापासून अलिप्त राहिलेले आहेत। सध्या तर काही महिला टीव्ही सिरियल्स घरी पाहता येत नाही म्हणून ऑफिसमध्ये मोबाईलवर चालू करून पाहता पाहता काम करतात, तर काही पुरुष क्रिकेट T20चा एक बॉल सुद्धा पाहायचा सोडत नाही। कळस तर असा आहे की वनडे आणि टेस्ट सामने सुद्धा चालू ठेवून पाहता पाहता काम करतात। ज्यांना पाहणे शक्य नाही त्यातील बरेच जण मध्ये मध्ये स्कोअर पाहण्यासाठी मोबाईल हाती घेतात। या सर्व अडथळ्यांना सोबत घेऊन कामाची पूर्तता मुदतीत होण्याची अपेक्षा ठेवणे आणि त्यातही कामाचा दर्जा उच्च असण्याची अपेक्षा ठेवणे हे झोपेत स्वप्न पाहण्यासारखे आहे। त्यामुळे मोबाईल, नेट सर्फिंग, फोन कॉल्स, गेमिंग, सोशल मीडिया, क्रिकेट, टीव्ही सिरियल्स, कामाविषयी नसलेल्या चर्चा या सर्व अडथळ्यांना बाजूला ठेवून पूर्ण करावयाच्या कामावर फोकस करणे आवश्यक आहे। नियम तिसरा, नकारात्मक विचारांपासून स्वतःला लांब ठेवा। हे काम मुदतीत किंवा लवकर पूर्ण केल्याने तुला कोणता पुरस्कार मिळणार आहे हा प्रश्न इतर काही सहकारी आपल्याला विचारू शकतात। त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका। आपल्याला डिवचण्यासाठी, आपल्याला डिस्टर्ब करण्यासाठी किंवा चांगली कामं करत असल्याने, वरिष्ठांच्या मर्जीतला बनलेला असल्याने ते सहन न होणारे लोक जाणीवपूर्वक टोचून बोलत असतात। त्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका। मुळात काम चुकार असलेल्या अशा सहकार्यांच्या बोलण्यामुळे आपल्या कामावरती परिणाम होतो आणि बोलणाऱ्यांचे ध्येय मात्र साध्य होते। थोडक्यात नकारात्मक विचारांपासून व अशा विचारांच्या सहकार्यांपासून स्वतःला लांब ठेवा। नियम चौथा, स्वतःला मान्यता द्या। काम करण्यासाठी इतरांकडून मान्यता मिळणे प्रत्येकाला चांगले वाटत असते। त्यामुळे इतरांकडून आपले कौतुक केले जावे अशी अपेक्षा मनात बाळगली जाते। परिणामी बऱ्याच वेळी अपेक्षा भंग पदरी पडू शकतो। त्यामुळे जे काम आपण हाती घेतले आहे ते काम करण्यासाठी आपली योग्यता असल्याचे स्वतःला निक्षून सांगा। आपण आपल्या कर्तव्याचा भाग पूर्ण करत असल्यामुळे इतरांनी आपली वाहवा करण्याची अपेक्षा न ठेवता स्वतःला मान्यता देऊन काम पूर्ण करण्याची सवय स्वतःला लावून घ्या।
प्रत्येक कामामध्ये वाहवा मिळेलच असे नाही. त्यामुळे वाहवा न मिळालेल्या कामांमध्ये अपेक्षाभंग न होता ज्या काही कामांमध्ये होणारे कौतुक आहे त्या कौतुकाच्या बोनसमुळे आपल्या कामाचा वेग वाढू शकतो. नियम 5, पूर्वी आलेले अपयश विसरा. पूर्वी काम करताना काम न जमणे किंवा त्यात अपयश येणे किंवा मुदतीत काम पूर्ण करता न येणे असे अनुभव बहुतेकांना आलेले असतात. या अपयशी अनुभवांना विसरा. नवीन काम करते वेळी पूर्वीच्या अपयशी आठवणी आपल्याला निराश करू शकतात. नवीन काम हाती घेताना नव्या दमानं उतरा. पूर्वी मिळालेल्या अपयशांच्या अनुभवाची शिडी बनवून नव्या कामात आत्मविश्वासपूर्वक मार्गक्रमण करा. नियम 6, हतबल न होणे शिकून घ्या. कामाच्या ठिकाणी असलेला कामाचा तणाव, कामाची तयार झालेली आणीबाणी, इतर घटनांचे त्याच वेळी घडणे, एका वेळी एकापेक्षा जास्त कामांची अपुऱ्या कालावधीत पूर्तता करण्यासाठी निर्माण झालेला दबाव यातून खूप सहजतेने हतबलता येऊ शकते. त्यामुळे संतुलन सुद्धा ढळू शकते. असे वातावरण आपल्याला उद्धट किंवा असभ्य सुद्धा बनवू शकते, आपल्याला दोलायमान करू शकते. अशा वेळी निर्माण होणाऱ्या भावनांवर व आपल्या भरकटत असलेल्या मनावर नियंत्रण ठेवण्याची कला आपल्याला अवगत असणे गरजेचे आहे, जी फक्त आणि फक्त संयमातून येऊ शकते. अशा बिकट प्रसंगी शांतपणे व योग्य रिस्पॉन्स देता येणे गरजेचे आहे. मेडिटेशनच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्याची व लक्ष भरकटू न देण्याची कला विकसित करता येऊ शकते. नियम 7, शिकणे चालू ठेवा. सतत शिकत राहा, स्वतःला अपडेट व अपग्रेड करत राहा. येत असलेल्या अडचणींबाबत स्वतःला प्रश्न विचारा, त्याची उत्तरे मिळतील. प्रश्नातून उत्तरे आणि उत्तरातून अडचण दूर करण्यासाठी कृती घडत असते, जी कृती आपले चालू असलेले काम पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकते. लक्षात असू द्या, जगातील सर्व शोध हे प्रश्न पडल्यामुळेच लागलेले आहेत. नियम 8, काल मर्यादा निश्चित करणे. आपल्यावर सोपवण्यात आलेली विविध कामे आणि त्यासाठी उपलब्ध असलेली वेळ यांचा ताळमेळ बसवून प्रत्येक कामाची काल मर्यादा निश्चित करून घेऊन त्याप्रमाणे कामाच्या वेगात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. या 8 नियमांचे पालन केल्यास आपण नेमून दिलेल्या कामाची पूर्तता 100% मुदतीत व परिणामकारकरित्या करू शकतो. परंतु बऱ्याच जणांना असेही वाटू शकते की आपलं चाललंय ते ठीक आहे, मी कशाला त्रास वाढवून घ्यायचा. अशा व्यक्तींना माझी एक विनंती आहे, आपल्याला मिळणारे वेतन हे जनतेच्या पैशातून मिळत असून त्यांना द्यावयाच्या सोयी सुविधांकरिता आपली शासन सेवक म्हणून नियुक्ती झालेली आहे. अशा प्रकारच्या नियुक्तीमुळे आपल्यावर आपोआप आल्या असलेल्या जनसेवेच्या जबाबदारीची जाणीव ठेवून प्रत्येकानं स्वतःच्या कामात सर्वोत्तम कामगिरी करावी. परिपूर्ण शासकीय सेवक कसे बनावे यामधील नेमून दिलेल्या कामाची पूर्तता या मापदंडामध्ये आपण इथेच थांबू. लवकरच भेटूया पुढील मापदंडाच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.